तिकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातामध्ये 2 स्वप्नांचा अंत झालाय। वर्ध्यामधल्या एका कुटुंबाचा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झालाय। या अपघातामध्ये वर्ध्यातील टिपले कुटुंबामधले आई, वडील आणि त्यांची एक मुलगी ठार झाली आहे। एकूण 6 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। या अपघातानं 2 स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी केली आहे। पाहूया। समृद्धीवर भीषण अपघात, आई वडिलांसह जुळी बहीण ठार, पुण्यातली एकच बहीण वाचली। समृद्धी महामार्गावर हा भयानक अपघात झालाय। हा अपघात किती भयंकर होता हे अपघाताची दृश्यच सांगतात। या अपघातात वर्ध्यातल्या सालोड गावातल्या टिपले कुटुंबाचा अंत झाला। समृद्धी महामार्गावर इथेनॉलच्या टँकर मागे टिपले कुटुंबाची कार होती। त्यांच्या गाडीला मागून एका आयशर गाडीनं जोरदार धडक दिली। धडक बसल्यानं कार समोर उभ्या असलेल्या टँकरला धडकली। कार धडकताच आग लागली आणि पुढच्या काही क्षणात टिपले कुटुंबामधले तिघे आणि चालक अंकुश राऊत हे चौघे ठार झाले। तसंच आयशर गाडीचा चालक आणि क्लीनर या दोघांचाही मृत्यू झालाय। कुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता। तो नागपूरवरून येत होता, त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती। दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते। त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली। त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे। पाहता पाहता एक अख्खं कुटुंब डोळ्या देखत संपलंय आणि त्या 2 कुटुंबाबरोबरच लहानपणापासून पाहिलेल्या 2 जुळ्या स्वप्नांची अक्षरशः जळून राख रांगोळी झाली आहे। ही 2 जुळी स्वप्न म्हणजे जान्हवी आणि तन्वी, दोघी जुळ्या बहिणी। त्यांच्यापैकी जान्हवी आणि आईवडील या अपघातात जागीच ठार झाले। हे अख्खं कुटुंब समृद्धीवरच्या अपघातात उद्ध्वस्त झालंय। जान्हवी बीटेक झाली होती, तर तन्वी पुण्यामध्ये MBA करतेय। हे चौघेही तन्वीला पुण्याला सोडण्यासाठी वर्ध्याहून गेले। तन्वीला पुण्याला सोडून परत येत असतानाच या कुटुंबावर काळानं घाला घातलाय। यात तिघांचा मृत्यू झालाय आणि पुण्यात असलेली तन्वी बचावली आहे। मुलीच्या ॲडमिशनसाठी गेले होते फर्ग्युसन कॉलेजला। तिथून ते काल रिटर्न यासाठी आले। येताना अशी असं झालं काही फोन वगैरे आला का तुम्हाला येता म्हणून परत? सकाळी पोलीस स्टेशनहून फोन आला होता फक्त। लहान काकाला म्हणजे आपल्या काकूला आला होता फोन, त्याने मग सांगितलं। या दोघींच्या वडिलांचं गावात एक छोटं दुकान आहे, तर आई शिवणकाम करायची। दोन्ही जुळ्या मुली। या मुलींना शिकवून मोठं करायची स्वप्न आई वडिलांनी पाहिली होती। दोघी मुलींनीही अभ्यास आणि मेहनत करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण सुद्धा केलं। आता दोन्ही बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहून नव्या इनिंगला सुरुवात करणार, तोच आई वडील आणि एका बहिणीवर काळानं घाला घातला। तन्वी तेवढी वाचली आहे, पण 2 जुळी स्वप्न एका सेकंदात विरून गेली आहेत। निलेश बंगाळे, NDTV मराठी, वर्धा।